बेळगाव जिल्ह्यातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय। परिणामी कृष्णा नदीसह उपनद्यांना देखील मोठा फुगवटा निर्माण झालाय। त्यामुळे नृसिंहवाडी मंदिर परिसरामध्ये कृष्णेचं पाणी पोहोचलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला कर्नाटकमधील अलमट्टी आणि त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील हिप्परगी धरणाचं नियोजन नेहमीच अडथळा ठरत असतं। आता देखील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याला हिप्परगी धरण प्रशासनाचे आडमुठं धोरण कारणीभूत ठरत आहे आणि त्यामुळे मोठा पाणीसाठा या ठिकाणी वाढलेला आहे आणि हेच पाणी आता नृसिंह मंदिर परिसरामध्ये देखील पोहोचलेलं आहे। तर कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने चांगली उघडीप दिलेली आहे। असं असलं तरी नदीचं जे पाणी पातळी वाढते तो चिंतेचा विषय बनेल अशा प्रकारची स्थिती आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळते। विशेषतः जर आपण पाहिलं तर कृष्णा नदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कृष्णा नदीला फुगवटा तयार झालेला आणि त्याचबरोबर आपण पाहतो की कृष्णा नदीचं पाणी नृसिंहवाडी इथं दत्त मंदिराच्या परिसरात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की जर हिप्परगी डॅम कर्नाटकातील असेल किंवा अलमट्टी डॅममधनं विसर्ग वाढवला नाही तर आपण पाहतो की हे पाणी अशाच पद्धतीने वाढत जाईल अशा प्रकारची स्थिती आहे। एकूणच आपण पाहतो की मागच्या वर्षीच्या तुलनेने यंदाच्या वर्षामध्ये धरणाच्या पाणी पातळीत जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यामुळे त्या धरणातून विसर्ग केला जातो त्याचा परिणाम म्हणून नद्या ह्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आणि त्यामुळे पुढचं नियोजन करण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागानं हे पाणी नदीच्या पात्रात सोडण्याचा निर्णय घेतला। पण एकूणच आपण पाहतो की कृष्णा नदीला फुगवटा निर्माण झाल्यामुळे आपोआपच आपण पाहतो की ही पंचगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। पंचगंगा नदीवरील जवळपास 20हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल किंवा सांगली जिल्हा प्रशासन हिप्परगी डॅम जे कर्नाटकमधील आहे आणि त्याचबरोबर अलमट्टी डॅमशी संपर्क करून आहे। कारण आपण जर पाहिलं तर हिप्परगी डॅम सध्या बंद ठेवलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येतील अशा प्रकारचे चित्र दिसून येते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने हिप्परगी डॅमशी संपर्क करून त्या ठिकाणी पाण्याचा आउटफ्लो सुरू करण्याची विनंती केली पाहिजे। अन्यथा पाऊस नसताना सुद्धा या ठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।